नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक दिल से क्रिकेट विथ प्रफुल्ल मस्के। दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतलेला आढावा। तर मित्रांनो, सध्या आपली टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी। 2-1 ने मागे आहे टीम इंडिया। एक ड्रॉ झाली होती कसोटी, 2 ऑस्ट्रेलियाने जिंकलेले आहेत आणि 1 इंडियाने जिंकलेली आहे। पण अशा या स्थितीमध्ये भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ बॅट्समन ही खूप मोठ्या प्रमाणात अपयशी ठरत आहे। कारण तुम्ही पाहिलेले आहे मित्रांनो, पहिला सामना ज्यावेळेस बुमराह टीम इंडियाचा कर्णधार होता, टीम इंडियाने तो खूप मोठ्या फरकाने जिंकला ऑस्ट्रेलियाशी। आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियन्सचा पराभव करणे ही खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो। आणि तो सुखद असा अनुभव आपल्या इंडियन्सना रोहित शर्माच्या कर्णधार पदाखाली नाही मिळाला, पण बुमराहच्या कर्णधार पदाखाली त्या टीम इंडियाला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना तो खूप मोठा सुखद असा अनुभव मिळालेला होता। पण त्यानंतर ज्या वेळेपासून रोहित शर्मा कर्णधार आहे टीम खूप मोठ्या संकटातून जात आहे आणि वारंवार हे रोहित शर्माच्या फलंदाजीचं अपयश टीमच्या अपयशाचं कारण बनत आहे असं आपण पाहत आहोत। पण या ठिकाणी आपण फक्त एकच बाजू पाहून जमणार नाहीये, आपल्याला दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी। हा तोच रोहित शर्मा आहे ज्याने 2023च्या वर्ल्ड कपमध्ये कंटिन्यू 10 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता। त्यावेळेस तोच रोहित शर्मा कर्णधार होता। फक्त फायनल 11वी मॅच टीम इंडियाने हरली होती आणि लागोपाठ 10 मॅचेस जिंकण्याचा विश्वविक्रम टीम इंडियाने केला होता। एकमेव ऑस्ट्रेलिया अशी टीम आहे जिने लागोपाठ 10 मॅचेस जिंकलेल्या आहेत कोणत्याही वर्ल्ड कपमध्ये 50 ओव्हरच्या। आणि त्याच्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधार पदाखाली भारताच्या संघाने महेंद्रसिंग धोनी कॅप्टन असताना देखील लागोपाठ 10 विजय त्यालाही जमलं नव्हतं आपल्या टीमला मिळवून देणं, पण रोहित शर्माने ती कामगिरी करून दाखवलेली आहे। त्याच्यानंतर रोहित शर्माच्या नावाने असलेलं दुसरं सगळ्यात मोठा विश्वविक्रम म्हणजे 50 ओव्हरच्या मॅचमध्ये स्वतःच्या वैयक्तिक 264 धावा, ज्या ठिकाणी पूर्ण टीम मिळून 264 धावा करू शकत नाही, त्या ठिकाणी रोहित शर्माने एकट्याने 264 धावा फटकावल्या होत्या। आणि आणखीन एक विश्वविक्रम म्हणजे रोहित शर्माचा वन डे आणि T20मध्ये सर्वात जास्त षटकार खेचणारा फलंदाज रोहित शर्माच आहे। रोहित शर्माची फलंदाजी म्हणजे षटकार आणि चौकारांची बरसात असते, तुम्ही पाहिलेलं आहे। आणि अतिशय संयमाने खेळणारा, इन स्विंग गुड लेंथवर पडणाऱ्या बॉलला अतिशय शिताफीने तटावून काढून प्लेड करून आउटसाइड दी ऑफ स्टंप किंवा एखादा आखूट टप्प्याचा चेंडू आला की त्याला लिहिलेला षटकार खेचणारा असा फलंदाज म्हणून रोहित शर्माची ओळख आहे। आणि खूप मोठ्या इनिंगसाठीही रोहित शर्मा ओळखला जातो। त्याच्या बॅटिंगमुळे खूप वेळा टीम इंडियाला म्हणजे विजय मिळवून दिलेला आहे त्याच्या बॅटिंगने, हेही आपण विसरता कामा नये मित्रांनो। रोहित शर्माच्या फलंदाजीबद्दल बोलताना जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि दिग्गजांनीही रोहित शर्माच्या फलंदाजीचे तोंड भरून कौतुक केलेले आहे। त्यामध्ये विव्हन रिचर्ड्स, रिकी पॉन्टिंग, सचिन तेंडुलकर, स्वतः सचिन तेंडुलकरने म्हटलेले आहे की रोहितची फलंदाजी पाहणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो। तो अतिशय लेलिया सर्व बाजूला मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतो आणि ज्यावेळेस रोहित शर्मा फलंदाजी करत असतो त्यावेळेस टीम इंडियाचा स्कोअर आकाशाशी गवसणी घालत असतो। हे सचिन तेंडुलकरचे वाक्य आहेत रोहित शर्माबद्दल। रोहित शर्माची दुसरी बाजू आता आपण पाहूया। ज्यावेळेस रोहित शर्मा फुल फॉर्ममध्ये होता आणि त्याचं कर्णधारपदही खूप चांगलं तो भूषवत होता, त्यावेळेस मला असं वाटतं की त्यावेळेच्या ज्या टीमा होत्या त्या ऑस्ट्रेलियासारख्या बळकट नव्हत्या। पण यावेळेस अनफॉर्च्युनेटली असं झालेलं आहे की टीम इंडिया एकदम बलाढ्य टीमशी लढत आहे आणि अशामध्येच रोहित शर्माचा फॉर्म ही गडबड आहे। आपण पाहिलेलं आहे खूप वेळा निर्णय घेताना रोहित शर्मा चुकत आहे आणि स्पेशली ट्रेव्हिस हेड विरुद्ध त्याला रणनीती आखता येत नाही आहे। त्यावेळेस तो खूप वेळा विराट कोहलीची मैदानावरती मदत घेताना दिसतो। तर अशा प्रकारे रोहित शर्माची फलंदाजी आणि त्याबरोबर कर्णधारपद ही तेवढं इफेक्टिव्ह होत नाही आहे आणि तेच त्याच्या रोहित शर्मावरती होणाऱ्या टीकेसाठी हे सर्व कारणीभूत ठरत आहे। आणि मित्रांनो, जे रोहित शर्माबरोबर सध्या घडत आहे ते काही पहिल्यांदा घडत नाही आहे, असं खूप साऱ्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबतही असं झालेलं आहे। जसं मी क्रिकेट पाहतोय, सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर याच्याही आयुष्यामध्ये असे बॅड पॅच येऊन गेलेले आहेत। त्याच्यानंतर सौरव गांगुली माजी कर्णधार, त्याच्यानंतर राहुल द्रविड याच्या बाबतीतही असं खूप वेळा मी झालेलं पाहिलं आहे की त्याच्या बॅटीतून धावा निघत नव्हत्या, त्यांना फॉर्म गवसत नव्हता, मग थोडासा टाईम गेल्यानंतर पुन्हा ते फॉर्ममध्ये यायचे। पण सध्याचं क्रिकेट पहिल्याच्या मानाने खूपच कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे, खूप जबरदस्त कॉम्पिटिशन असतं, रस्सी खेच असते। कारण आता नवोदित प्लेयरही खूप चांगले आलेले आहेत। पहिल्यांदा नवोदित प्लेयर एवढे चांगले नव्हते,
पण आता तुम्ही पाहता शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल यासारखे भन्नाट बॅट्समन, तसेच आता या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती आपल्याला गवसलेला नवीन हिरा म्हणजे नितीश कुमार रेड्डी, तर असे खूप सारे फलंदाज, अष्टपैलू खेळाडू टीम इंडियाच्या दरवाजावरती उभारलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये एखाद्या सिनियर खेळाडूच्या बॅटमधून जर रन निघत नसतील तर त्याच्यासाठी, त्याच्या करिअरसाठी ही खतरेची घंटाच म्हणावी लागेल मित्रांनो. तर आता आपण खूप हे रंजक ठरणार आहे पाहणं की रोहित शर्मा आता निवृत्ती स्वीकारतो किंवा नाही, का टीम इंडिया त्याला बॅक करेल. जय शहा, त्याच्यानंतर कोच गौतम गंभीर आणि संघामधला त्याचा सहकारी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा हे स्वतः काय निर्णय घेतात हे आता थोड्या दिवसामध्ये कळेलच आपल्याला. आता 4थ्या कसोटी सामन्याला येत्या 2 दिवसामध्ये सुरुवात होत आहे मित्रांनो. आता आपण त्याच्याकडे वळूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया लास्टच्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची रणनीती काय असेल. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय मित्रांनो, बाय.